हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचा थर्ड चॅप्टर स्टार्ट केले आहे, ज्याचं नाव आहे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. त्याचे आपण प्रिव्हियस 2 लेक्चर्स ऑलरेडी अपलोड केले आहेत. तर तुम्ही बघितले नसेल तर कृपया करून ते बघून घ्या. ओके, तर आता आपण लेक्चर नंबर 3 स्टार्ट करूयात. तर बघा, आता हे जे लेक्चर आहे ते आपण क्वेश्चन स्टार्टिंग करूयात. प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं आपण थोडा ओव्हरव्ह्यू घेऊयात. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक थेरम स्टडी केला होता, हाऊ टू सॉल्व द इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ओके, आणि त्यानंतर आपण फाइंड आउट केलं होतं ए ऑफ इनव्हर्स बाय रो रिडक्शन मेथड. ओके, एक एक्झाम्पल घेतलं होतं, 2 एक्झाम्पल्स घेतले होते. ओके, तर आता या लेक्चरमध्ये आपण देखील आपल्याला फाइंड ए ऑफ इनव्हर्स बाय युजिंग एलिमेंटरी रो ऑपरेशन. ओके, तर आपल्याला एलिमेंटरी रो ऑपरेशन नुसार सॉल्व्ह करायचं. आता हे एक्झाम्पल आपण प्रिव्हियस एक्झाम्पल बाय रो रिडक्शन मेथड आणि आता हे एक्झाम्पल एलिमेंटरी रो ऑपरेशन नुसार सॉल्व्ह करायचं आहे. तर मग आता स्टार्ट करूयात. Where A is equals to, this is the given matrix, the elements are 3, 2, 1, 4, 0, 1, 0, 0 and 1. Okay, now consider A into I. First of all we have to, आपल्याला जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तर आपल्याला स्टार्टिंग कशाला करायची, A into I ने. ओके, तर मध्ये असं एक रेष ओढायची. ओके, दॅट इज द फॉर्मॅट ऑफ द सॉल्विंग दॅट क्वेश्चन. तर आपण A into I सॉल्व्ह करण्यासाठी आता आपण मॅट्रिक्स A घेतला इथे ऍज इट इज ला 3, 2, 1, 4, 0, 1, 0, 0, 1. ओके, आता आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचं आहे. तर बघा, मॅट्रिक्स ए ची ऑर्डर काय तुमची 3x3, म्हणजे बघा 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. तर मग जो आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल त्याची ऑर्डर काय असली पाहिजे, 3x3 ची ऑर्डर असली पाहिजे. ओके, जसे की आता इथे मी घेतलेले. त्यानंतर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, कशाने, एलिमेंटरी रो ऑपरेशनने फाइंड आउट करायचं. ओके, तर फर्स्ट आपण आपल्याला जो मॅट्रिक्स ए आहे त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, तर मग बघा, आता तुम्हाला काय करावं, आता हा जो 3 आहे त्याला 1 बनवायचे. ओके, म्हणजे आता थोडक्यात आता हा जो मॅट्रिक्स ए दिसत आहे तुम्हाला लेझर पॉइंटरने बघू शकता तुम्ही, हा जो मॅट्रिक्स ए आहे त्याला कसं बनवायचंय, या फॉर्ममध्ये बनवायचे आयडेंटिटी मॅट्रिक्सने, पण कशाने, बाय एलिमेंटरी रो ऑपरेशन्स. ओके, बाय युजिंग एलिमेंटरी रो ऑपरेशन्स, म्हणजे काहीतरी रो ऑपरेशन्स अप्लाय करायचे आहेत, या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय आणि सेम ऑपरेशन्स ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती देखील अप्लाय करायचे. ओके, तर मग आता बघूयात. आता 3 जो आहे तो आपल्याला 1 पाहिजे. ओके, बरोबर. तर 1 पाहिजे, त्यासाठी ते 1 आणण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आता काय करू आपण, आता हा R1 आहे, 3 आहे आणि हा 4 आहे. तर आपण 3 मधून 4 ला मायनस केलं तर काय आन्सर येईल, -1 येईल. ओके, नंतर आपण -1 ला +1 बनवता येईल. फर्स्ट ऑफ ऑल मागणी काय, पहिल्यांदा 3 ला 1 बनवायचे. ओके, त्यासाठी आपण काय करूयात, 3 मध्ये चेंजेस करायचे. 3 ची पोझिशन आहे R1, तर आपण फर्स्ट ऑफ ऑल ऑपरेशन लिहित असताना R1 पहिले लिहिणार, त्यानंतर R1 मायनस R2 बिकॉज द पोझिशन ऑफ 4 इज R2. ओके, दिस 4 इज इन सेकंड रो. तर R1 मायनस R2 घेतल्यानंतर 3 मायनस 4 काय येईल, -1 येईल. ओके, आणि हे सर्व चेंजेस कशात होतील, R1 फर्स्ट रो मध्ये होतील, because we take the R1 first upon while applying the elementary row operation. तर बघा, आता काय R1 मायनस R2 घेतले तुम्ही, तर -1 आला इथे. त्यानंतर R1 काय तुमचा 2 मायनस 0 आन्सर बिकम्स 0. त्यानंतर 1 मायनस 1 आन्सर येतील काय, 0 आन्सर येईल. ओके, त्यानंतर आता सेम ऑपरेशन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती देखील अप्लाय करायचे आहेत. तर बघा, काय तुमचं 1, 0, 0 आहे, तर R1 मायनस R2 आहे, देन 1 मायनस 0 आन्सर इज 1. 0 मायनस 1 काय येईल, काय 0 मायनस 1 काय येईल, -1 येईल. ओके ना, त्यानंतर 0 मायनस 0 आन्सर इज 0. त्यानंतर आता जो -1 आहे त्याला तुम्हाला काय +1 बनवायचे. त्यासाठी तुम्ही काय कराल, आता -1 ची पोझिशन काय तुमची R1, बिकॉज इट इज इन फर्स्ट रो. त्यानंतर त्याला पॉझिटिव्ह बनवायचे, त्यामुळे तुम्ही काय करा, डिवाइड कशाने करा, -1 ने. ओके, डिवाइड -1 ने करा किंवा मल्टिप्लाय -1 ने करा. तर मी काय केलं, आता R1 डिवायडेड बाय -1 केलं. ओके, आता रो 1 मधले जेवढे एलिमेंट्स आहेत ना ते सर्व कशाने मल्टिप्लाय होतील, मायनस साइन मल्टिप्लाय होतील. ओके, आणि ऍज इट इज सेम ऑपरेशन घेऊया आता आपण. आता हा जो 4 आहे त्याला 0 बनवायचे, त्यासाठी आपण काय करू, R2 मायनस 4R1 करू. ओके, R2 मायनस 4R1, तर ते गेल्यानंतर तुमचा जो 4 असेल तो 0 बनणार आहे. ओके, आणि ऍज इट इज जे ऑपरेशन आहे त्या आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती देखील अप्लाय करायचे. ओके, तर बघा, मायनस फर्स्ट आपण हे ऑपरेशन बघूयात.
-1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस मायनस बिकम्स प्लस. ओके, हा 1 होऊन जाईल. जो +2 आहे तो -2 होईल. 0 हा 0 राहील. हा जो प्लस नव्हता तो -1 राहील होऊन जाईल. आणि जो -1 आहे तो +1 होईल. ओके, आणि 0 काही प्रॉब्लेम नाही. 0 ला आता आपण काही साईन देऊ शकत नाही. ओके, हे झाल्याच्या नंतर आता R2 - 4R1 ते चेंजेस करायचे आता आपल्याला. R2 - 4R1, R2 काय तुमचा इथे 4 आहे. 4 मायनस 4R1 काय येईल तुमचा 0 येईल. ओके, ॲज इट इज R2 काय तुमचा इथे 0 - 4R1 येईल. म्हणजे आन्सर काय येईल तुमचं +8 येईल. कसं काय, सॉरी -8 येईल. इथे चुकून झाला वाटतं आय थिंक. R2 काय तुमचा 0 आहे. ओके, 0 - 4R1, 0 - 4R1, 4 × 2 -8. सॉरी इथे काय येईल तुमचा -8 येईल. ओके, इथे -8 आला पाहिजे होता. हे झाल्याच्या नंतर तर तुम्ही सेम ऑपरेशन्स कशावरती अप्लाय करा आता, हे आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय करा. ओके, ॲज इट इज जसं की तुम्हाला इथे मी दाखवलेले. ओके, हे खूप सिम्पली आपण मी मागील जे एक्झाम्पल होते प्रिव्हियस 2 लेक्चर पासून मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेत. आता तुम्हाला सोल्युशन मी अवेलेबल केलेले आहेत, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. ओके, एकदा तुम्ही न बघता सॉल्व्ह करून बघा. जर नाही जमलं तर तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय युजिंग रो रिडक्शन मेथड. जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलंच होतं, ए ऑफ इनवर्स कशाने फाइंड करायचंय, रो रिडक्शन मेथडने. ओके, मी फक्त तुम्हाला सरावासाठी एक्स्ट्रा एक्झाम्पल दिली आहेत. ओके, तर तुम्ही बघू शकता कसं काय सॉल्व्ह करायचंय. ओके, तर नेक्स्ट बघूयात. हा जो आहे ना, हा एक थेरम आहे. सॉरी वरती हेडिंग राहिली थेरमची. तर काय, द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय adjoint मेथड. ओके, वी हॅव टू फाइंड आउट द ए ऑफ इनवर्स बाय युजिंग adjoint मेथड. तर मित्रांनो, तुम्ही adjoint मेथड ही 12च्या मॅट्रिसेस मध्ये नक्कीच शिकली असेल. ओके, नक्कीच बघितली असेल. तर adjoint मेथड काय असते, adjoint मेथडचा फॉर्म्युला बघा. सर्वात पहिल्यांदा काय, ए ऑफ इनवर्स इज इक्वल्स टू 1/mod ऑफ ए इंटू adjoint ऑफ ए. ओके, तर फर्स्ट आपण हा फॉर्म्युला बघितला. त्यानंतर टू फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए, फर्स्ट फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. तर ए ऑफ इनवर्स adjoint मेथड नुसार ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी काही तुमच्या पर्टिक्युलर स्टेप्स आहेत. तर पहिली स्टेप काय असणार आहे तुमची, तुम्हाला डिटर्मिनंट ए फाइंड आउट करायचं आहे. इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 देन ए ऑफ इनवर्स इज एक्झिस्ट. जर तुमचा गिवन मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट जर इज नॉट इक्वल टू जर 0 दाखवत असेल तरच तुमचा ए ऑफ इनवर्स एक्झिस्ट करेल. ओके, सपोज डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल तर तुमचा देन ए ऑफ इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. तर तुमचा ए ऑफ इनवर्स एक्झिस्ट करणार नाही. कारण रिक्वायरमेंट काय आपल्याकडे, की जो डिटर्मिनंट ऑफ ए असेल म्हणजे पर्टिक्युलर जो मॅट्रिक्स असेल त्याचा जर तुम्ही डिटर्मिनंट फाइंड आउट केला तर तो नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे, तर तुमचा ए ऑफ इनवर्स एक्झिस्ट करेल. जर तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 येत असेल तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही, म्हणजे तुमचा ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करता येणार नाही. ओके, देन ए ऑफ इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. तर बघा, हा तोच फॉर्म्युला सांगितला दाखवलेला परत तिथे मेन्शन केलेला आहे मी. ए ऑफ इनवर्स इज इक्वल टू 1/mod ऑफ ए म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए into adjoint of A and that the condition is determinant of A is not equals to 0. ओके, तर आता आपण काही एक्झाम्पल बघूयात यावरती बेस्ड. तर बघा, फर्स्ट आपण आपला जो क्वेश्चन आहे, फाइंड द ए ऑफ इनवर्स बाय युजिंग adjoint मेथड. ओके, तर तुमच्याकडे हा ए गिवन मॅट्रिक्स आहे. तर बघा, फर्स्ट आपण आपली कंडिशन काय, आता आपण हा जो थेरम होता याचे स्टेप बाय स्टेप बघूयात. ओके, तर टू फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए, फर्स्ट फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. आता स्टेप बाय स्टेप बघूयात. आता आपण पहिल्यांदा ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करावं लागेल. ओके, तर फर्स्ट अपॉन डिटर्मिनंट तुम्हाला फाइंड आउट करता येत असेल. आता बघा, आपण हा मॅट्रिक्स ए घेतला, -2, 3, -8 आणि 7. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं त्याला डिटर्मिनंट. तर काय क्रॉस मल्टिप्लिकेशन, -2 × 7 आन्सर इज -14. मध्ये सबट्रॅक्शन येईल त्यांची, -8 × 3 आन्सर काय येईल तुमचा -24 आणि मायनस साइन असलं मध्ये -2 ब्रॅकेट मध्ये घेतला तुम्ही. ओके, तर मग इथे काय करशाल तुम्ही, सॉरी इथे आता हे चुकलेलं, इथे 1 म्हणजे लिहिताना चुकलेले, इथे 1 पाहिजे होतं. ओके, सपोज दिस इज युअर -14 मायनस मायनस बिकम्स प्लस, -14 + 24 आन्सर काय येईल तुमचं +10 येईल.
ओके, मॉड ऑफ ए इज इक्वल टू 10 म्हणजे जो तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए आहे तो इज नॉट इक्वल टू 0, देन ए ऑफ इनवर्स इज एक्झिस्ट. ओके, तर पुढे बघूयात आता आपण. नेक्स्ट काय, आता नेक्स्ट कंडिशन काय होती तुमची, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 देन ए ऑफ इनवर्स इज एक्झिस्ट. तर आपला डिटर्मिनंट काय आला, नॉट इक्वल टू 0 आलेला आहे, म्हणजे काय ए ऑफ इनवर्स एक्झिस्ट करेल. ओके, देन आणि फॉलोइंग दिस इज युअर फॉर्म्युला. आता फॉर्म्युलाच्या बेसिसवरती आपल्याला फाइंड आउट करायचे. आता बघा रिक्वायरमेंट काय, आता ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट केला, आता ऍडजंट ऑफ ए फाइंड आउट करायचे आता आपल्याला. ओके, या फॉर्म्युला मध्ये पुटअप करण्यासाठी ऍडजंट ऑफ ए तर पाहिजे ना, काहीतरी व्हॅल्यू पाहिजे ना. तर बघा ऍडजंट ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी आपण 12th मध्ये बघितलं होतं, आता 12th ला भरपूर दिवस झाले, तर आपण बघूयात आता हाऊ टू फाइंड द ऍडजंट ऑफ ए. ओके, तर बघा फर्स्ट आपण तुम्हाला मायनस माहितच असतील. ओके, मायनस म्हणजे काय, आता ह्या दोघांचं इंटरचेंज करा तुम्ही. ओके, हे जे एलिमेंट्स आहेत, हा जो तुमचा गिवन मॅट्रिक्स ए आहे त्याचे एलिमेंट्स आहेत तुम्ही इंटरचेंज करा. ओके, तर काय येईल मग 7 -2 च्या जागेवरती तुमचा 7 जाईल आणि 3 च्या जागेवरती तुमचा -8 येईल. ओके, म्हणजे इंटरचेंज करा, दिस इज युअर मायनस. आता तुम्हाला मायनस नंतर को फॅक्टर्स नावाची कन्सेप्ट लक्षात घ्या, काय असणार आहे को फॅक्टर्स ऑफ ए. तर बघा सपोज दिस इज युअर पोझिशन ऑफ 7 ची पोझिशन काय तुमची A11, म्हणजे ए काय तुमचं आपण मेन्शन केलेलं त्या मॅट्रिक्सचा व्हेरिएबल ए घेतलेला आहे, आणि 7 ची पोझिशन काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, देन वी विल मेन्शन हियर A11 इज इक्वल्स टू. आता हा +7 आहे. एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो 1 मिनिट. ओके, तर मग बघा आता इथे मी तुम्हाला काही मेन्शन केले काय को फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी एक ट्रिक आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर बघा सपोज आता तुमचा मॅट्रिक्स म्हणजे तुमचा जो मॅट्रिक्स असेल त्याची ऑर्डर राहू द्या काही. आता मी 3x3 मॅट्रिक्सचा जो ऑर्डर असेल त्यानुसार तुम्हाला सांगितलं, तुम्ही 2x2 चा मॅट्रिक्स फाइंड आउट करू शकता. आता बघा सोपं काय करायचं, तर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस हे सुरू लिहिलं तुम्ही. त्यानंतर आता पोझिशन काय तुमची 7 आहे, तर आपला 2x2 चा मॅट्रिक्स आहे, तर तुम्ही हे बघा आता सरळ केलेले बघा मी, तर ते तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या. प्लस मायनस मायनस प्लस, आता पहिला एलिमेंट काय तुमचा 7 आहे, त्याला काय येईल प्लस साइन येईल. नंतरचा एलिमेंट काय तुमचा -8 आहे. ओके, -8 ला तुम्ही मायनस घ्या, मायनस मायनस आन्सर येईल +8. त्यानंतर A21 ची पोझिशन काय तुमची 3 आहे, तर इथे काय द्या 3 ला तुम्ही मायनस साइन द्या, इथे येईल तुमचा -3. ओके, तुम्ही लेझर पॉइंटरकडे लक्ष देत जा. ओके, मी तुम्हाला एक्सप्लेन करत असतो ते बघा. त्यानंतर हा -2 आहे, त्याची साइन काय येते प्लस आहे, प्लस मायनस मायनस म्हणजे काय -2 येईल जसं तसं. ओके, चला को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए. त्यानंतर बघा म्हणजे इथे काय A11 A12 A21 आणि A22 काय आलं तुमचा आन्सर +7 +8 -3 आणि -2. ओके, बघा आता काय फाइंड आउट करायचं, आता ऍडजंट ऑफ ए. ते तुम्हाला माहित पाहिजे ऍडजंट ऑफ ए काय असतो, ट्रान्सफर ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. तर बघा ऍडजंट एवढं सर्व आपण एवढी महाभारत कशासाठी केली, फक्त ऍडजंट ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी. तर बघा रिक्वायरमेंट काय फर्स्ट आपण वी हॅव टू फाइंड आउट द मायनस बाय इंटरचेंजिंग देअर पोझिशन, आपण मायनस फाइंड आउट केले. त्यानंतर ही ट्रिक वापरून आपण को फॅक्टर्स फाइंड आउट केले. त्यानंतर ऍडजंट ऑफ ए काय असतो, ट्रान्सफर ऑफ को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए. ट्रान्सफर म्हणजे काय, ज्या तुमच्या रोज असतील त्या कॉलम्स बनतील आणि ज्या तुमचे कॉलम्स असतील त्या तुमच्या रोज बनतील. आता हा काय तुमचा को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए आहे. तर तुम्हाला ऍडजंट ऑफ ए फाइंड आउट करायचे, तर याचा ट्रान्सपोज घ्या पहिल्यांदा. म्हणजे काय, आता हे काय 7 आणि -3 काय कॉलम्स आहेत, 8 आणि -2 काय आहेत ते कॉलम्स आहेत, त्यांना तुम्ही रो मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे काय 7 -3 काय होऊन जाईल तुमचा जो कॉलम मध्ये येतो रो मध्ये जाईल. बघा 7 -3 आणि जो तुमचा 8 -2 हा काय कॉलम आहे तो काय बनून जाईल रो 8 -2. ओके, दिस इज युअर ट्रान्सपोज. तर हा काय झाला तुमचा, आपण एजंट ऑफ ए फाइंड आउट केला. त्यानंतर जो आपला फॉर्म्युला होता बेसिकली काय होता, ए ऑफ इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजंट ऑफ ए. तर बघा आता हा फॉर्म्युला घेतला आपण इथे, तर मला दाखवा आता आपण ए ऑफ इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन फॉर्म्युला मध्ये आहे ना 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए काय आलं तुमचं 10 आलेलं आहे, ऍज इज आपण 10 लिहिणार इंटू ऍडजंट ऑफ ए. ऍडजंट ऑफ ए चे एलिमेंट्स काय तुमचे 7 -3 8 आणि -2 तुम्ही इथे लिहा. ओके, आणि 1/10 काय तुमचा बाहेर मल्टिप्लाय ठेवा, किंवा तुम्ही असे लिहू शकता मल्टिप्लाय करा 7/10 -3/10 8/10 आणि -2/10 आणि नंतर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता.
ओके, किंवा असंही ठेवलं तर मार्क्स भेटतील. ओके, दिस युअर ए ऑफ इनवर्स. तर बघा मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं हाऊ टू फाइंड आउट द ए ऑफ इनवर्स बाय युझिंग ॲडजॉइंट मेथड. मी तुम्हाला पूर्ण थेरम एकदम समजून सांगितला विथ फॉर्म्युला. ओके, आणि त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेतलेले मी, फाइंड ए ऑफ इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स ए बाय युझिंग ॲडजॉइंट मेथड. तर बघा आता हा मी काय घेतला 3x3 मॅट्रिक्सचा 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स घेतलेला आहे. तो 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स होता. तर बघा our question is find the A of inverse by using adjoint method. तर फर्स्ट आपण बेसिकली आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे पहिल्यांदा, तर आपण तो फाइंड आउट करू. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही फर्स्ट आपण हा 1 घेतला. तुम्हाला 3x3 चा मॅट्रिक्स डिटर्मिनंट फाइंड आउट करताच येत असेल, कारण आपलं थर्ड चॅप्टर चालू आहे आता, म्हणजे दिस इज अवर लास्ट लेक्चर ऑफ अवर थर्ड चॅप्टर, पण तुम्हाला माहितीच असेल. तर एकदा परत सांगतो. आता 1 घेतला तुम्ही, त्याचे रोज त्याचे कॉलम आणि रोजचे एलिमेंट स्किप करा. राहिलेले एलिमेंट्स काय तुमचे 2 0 1 1 मध्ये मायनस साइन येईल, -0 एलिमेंट्स लिहिण्यात काय फायदा नाही, कारण की ते ऑलरेडी असं पण 0 होणार आहेत. त्यानंतर +1 घेतला, त्यानंतर त्याची काय कॉलम आणि रोचे एलिमेंट स्किप करा. 2 2 0 1 हे घेतले. त्यानंतर यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट मिळेल, जो की असणार आहे 4 विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ए ऑफ इनवर्स इज एक्झिस्ट, बिकॉज आपली कंडिशन काय आहे, ही ए ऑफ इनवर्स इज शुड बी नॉट इक्वल टू 0, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी नॉट इक्वल टू 0. सॉरी, ही आपली कंडिशन आहे. ही काय झाली, सिम्प्लिफाय झाली ना. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 4 विच इज नॉट इक्वल टू 0, देन ए ऑफ इनवर्स इज एक्झिस्ट. त्यानंतर मायनस फाइंड आउट करावे लागतील. ओके, मायनस. थोडक्यात को फॅक्टरचा आपण फाइंड आउट करूया, डायरेक्ट को फॅक्टर. तर बघा A11 घेतला, त्यानंतर इथे काय येईल, जसं की मी तुम्हाला सांगितले ते काय येतील साइन, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा इथे तसंच मेन्शन केले मी, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. ओके, तर हे घेत असताना A11 ची पोझिशन काय आहे तुमची, A1 जर घेतला तुम्ही तर त्याचे काय रो आणि कॉलम काय होऊन जाईल, स्किप होऊन जाते. राहिलेले एलिमेंट्स काय तुमचे 2 0 1 1. ओके, तर त्याचा तुम्ही डिटर्मिनंट घ्या आणि जी साइन असेल तिने मल्टिप्लाय करा. ओके, हे बघा तुम्हाला पूर्ण मी एक्सप्लेनेशन सेट पूर्ण प्रॉपर राईट डाऊन केले, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए आलेले आहेत. हे सर्व काही एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर ॲडजॉइंट ऑफ ए तुम्हाला माहितच आहे काय असतो, ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. तर हा जो को फॅक्टर मॅट्रिक्स मिळाला आहे त्याचा ट्रान्सपोज घ्या, म्हणजे ज्या तुमच्या रोज असतील त्या कॉलम्स बनतील आणि जे कॉलम्स असतील त्या तुमच्या रोज बनतील. जसं की तुम्हाला आता दाखवतो मी, 2 - 2 2 हे काय रो आहे, तर इथे काय म्हणजे कॉलम होऊन जाईल. 1 1 -1 काय इथे तुमची रो आहे, तर इथे देखील कॉलम होऊन जाईल. -2 2 2 काय तुमची रो आहे, इथे कॉलम होईल. ओके, त्यानंतर आपला फॉर्म्युला माहितीच असेल तुम्हाला, ए ऑफ इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. त्याच्यात व्हॅल्यूज पुटअप करा. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय तुमची 4 आहे, मल्टिप्लाय बाय ॲडजॉइंट ऑफ ए, जी की आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली, म्हणजे ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट केला. तो मॅट्रिक्स येथे लिहा, मल्टिप्लाय करा. ओके, तुम्ही 1/4 ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलं तर चालेल, किंवा तुम्ही मध्ये मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं आणि सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही, किंवा असंही ठेवलं तर चालेल. ओके, तर आता तुम्हाला मी ऑफिशियल अनाउन्समेंट करतो की आपला जो थर्ड चॅप्टर होता इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, तो आता फिनिश झालेला आहे. ओके, एंड झालेले, याच्यात आता बाकी काही नाही उरलेलं. आणि आता तुमची एक्झाम येणार आहे, इंटरनल एक्झाम, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये मी थोडं फास्ट घेतलं हे लेक्चर. ओके, म्हणजे या लेक्चर मध्ये जास्त कंटेंट घेतलं, तुम्हाला मी समजवण्यात तर काय कसं केलेलं नाही आहे. ओके, तुम्हाला समजलं असेल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर. इफ यू लाईक दिस लेक्चर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. नेहमी असा सपोर्ट राहू द्या. ओके, जर तुम्हाला तुमचे जर मित्र कोणी BCS ला फर्स्ट इयरला जर असेल, त्याला कृपया करून लेक्चर शेअर करा. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.